कोकणामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस बरसतोय आणि मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातल्या कशेडी घाटाला सुद्धा बसतोय। कशेडी घाटामध्ये बोगद्याजवळ दरड कोसळली आहे, त्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचं कळतंय आणि पडलेली ही दरड हटवण्याचं काम स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। मुसळधार पावसातून ही दरड बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून थोडासा वेळही लागत असल्याचं कळतंय। कशेडी घाटातली दृश्य पाहायला मिळत आहेत। दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत कोकणामध्ये। आपण थेट जाऊया प्रणवकडे। प्रणव, कशेडी घाटामध्ये दरड कोसळली आहे, दरड हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र मुसळधार पाऊस सुद्धा पडतोय, त्यामुळे प्रशासनाला दरड हटवण्यासाठी वेळ लागतो असं कळतंय। काय सगळी ही परिस्थिती आहे? कालपासून जे आहे ते कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे जे डोंगरातून येणारं पाणी आहे त्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा मलबा जो आहे तो कशेडीच्या बोगद्याजवळ आलेला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच इथली वाहतूक काही काळासाठी जी आहे ती ठप्प झाली होती। त्यानंतर प्रशासनानं तातडीने या ठिकाणी पोकलेंच्या सहाय्याने ही दगड आणि माती जी आहे ती बाजूला करण्याचे प्रयत्न चालू केले आणि काही काळानंतर एकेरी मार्गाने जी आहे ती वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही दुसऱ्या मार्गावरची ज्या ठिकाणी माती आणि दगड आलेला आहे त्या ठिकाणचे माती आणि दगड बाजूला करण्याचे प्रयत्न जे आहेत ते युद्धपातळीवर सुरू आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणची देखील वाहतूक सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। अगदी प्रणव, ही दरडीबाबतची सध्याची आपण अपडेट दिली, मात्र पावसाच्या संदर्भात काय हाल आहेत, काय नेमके पाऊस कितपत पडतोय? पावसाची संततधार जी आहे ती कोकणामध्ये सुरूच आहे। काही नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहतात। संगमेश्वरच्या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जे आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे सध्या इथल्या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर चिपळूणचं जर बघायला गेलं तर वाशिष्ठीची पातळी जी आहे ती 4.9 मीटरनी इतकी आहे आणि इशारापाती जी आहे ती 5 मीटरवर आहे। तर जर असाच पाऊस सुरू झाला आणि जर कदाचित भरती आली तर वरना जो येणारा पाण्याचा विसर्ग आहे त्यामुळे कदाचित फुगवटा निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली। मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा फटका जो आहे तो बसणार नाही असंही देखील प्रशासनाकडून सांगण्यात येतं। मात्र हा पावसाचं प्रमाण जर असं सुरू राहिलं पुढच्या 48 तासामध्ये तर मात्र इथं पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते असं माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली। ठीक प्रणव, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, अपडेट माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर रत्नागिरीतली आपण ही काही दृश्य पाहतोय। कशेडी घाटातली दृश्य दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय। कशेडी घाटामध्ये दरड जी पडली होती हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र अशा प्रकारे दगडमाती पाण्यासहित खाली रस्त्यावर येते, त्यामुळे ठिकठिकाणी कशेडी घाटामध्ये अशा प्रकारे अडथळा निर्माण होतो आहे। तर कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये पावसाची दृश्य प्रशासनाकडून या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि अलर्ट राहण्याच्या या सगळ्या सूचना करण्यात आल्या।